नमस्कार मंडळी, आज मी बनवलं होतं तोंडाची चव वाढवणारं चटपटीत असं टोमॅटोचं सार. तीच रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करते. सार बनवण्यासाठी 2 टोमॅटो त्याचे देठ काढून घेतले आणि चिरा मारून उकळत्या पाण्यामध्ये 5 मिनटं उकळून घेतले. नंतर टोमॅटोचं सार बनवण्यासाठी आपल्याला खोबरं लागणार आहे. 1 नारळ किसून घेतला. नंतर टोमॅटो थंड झाल्यानंतर त्याची साल काढून घेतली. मिक्सरच्या भांड्यामध्ये उकडलेले टोमॅटो, थोडा लसूण, किसलेलं खोबरं सगळं घातलं आणि मिक्सरचं झाकण लावून छानपैकी पेस्ट बनवून घेतली. बनवलेली पेस्ट चाळणीवर ओतून गाळून घेतली. गॅसवर कढई ठेवून तेल घातलं, मोहरी घातली, जिरं घातलं, हिंग घातला, ठेचलेला लसूण घातला. नंतर वाटलेलं वाटण घातलं, कढीपत्ताही घातला आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. वरून घातलं लाल तिखट, हळद, मीठ, चवीपुरती साखर. साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातली तरी चालतंय. खळखळून अशी उकळी आल्यानंतर आपलं टोमॅटोचं सार तयार होतं. हे भाताबरोबर खूप छान लागतं. आता इथे टोमॅटोचं सार तयार आहे. गरमागरम भात, भाजलेले मासे आणि टोमॅटोचं सार असं खूप छान लागतं. तुम्हालाही नक्की आवडेल. एकदा नक्की ट्राय करा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत नंतर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.